मानसिकता एवढा व्याप असताना सुद्धा माणसं परमार्थाकडे येतात, याचा अर्थ काहीतरी विशेष जीवनातले त्या ठिकाणी पुण्य आहे. एक इथे यायला एक वाक्य बोलू. गुरुवर्य भीमसेन बाबा भगवानगडकरांचं एक वाक्य होतं, फार विद्वान व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये भगवानगडाच्या गादीवरती होऊन गेलं. बाबा म्हणायचे, कीर्तनात यायला, कीर्तनात समोर बसायला, उभं राहून टाळ घ्यायला आणि किमान 2 तास कीर्तन शांत ऐकायला रक्त सुद्धा खानदानी लागतं म्हणे. फार मोठ्याल्यांचं वाक्य होतं. आपण त्याचा वापर करू नये. त्यांची योग्यता मज पामर आहे काही थोरपण, पण वाक्य त्यांची, बोलायला काय हरकत आहे, ते त्यांचे म्हणून माझं वापरू नये. फक्त हे दुर्दैव कीर्तन करा. काही पद्धतीने विश्लेषण मांडायचं नीट आहे का. या सेंदाची परिपूर्ण अवस्था, पहिली अवस्था आहे जीवाच्या ठिकाणी सुखमय क्रिया. प्रत्येकाला इथं बसल्यानंतर सापेक्ष क्रिया कशाची आहे, बोलत चला पटापटा, जेवढा वेळ भेटेल तसं. रात्रंदिवस चाललेला प्रयत्न सुख सापेक्ष क्रिया करताय. केव्हा भेटतं बरं, फार शुद्ध पद्धतीने मांडूया आपण. लहानपणी आपण लेकराला म्हणतो चांगला अभ्यास कर, पुढचे दिवस कसे जातील, बोलत चला पटापट सुखात जातील. तारुण्यामध्ये पत्नी आले की आपण म्हणतो थोडंसं कष्ट कर,